फ्लॅग्रेशन कॅम्प आयोजित केलेला आहे. सर्वांचे लाडके त्यांच्या वाढदिवसानिमित्त असा उपक्रम आपण सर्वजण राबवत आहात आणि त्या निमित्ताने काय होईना की गोरगरीब जनतेला ज्यांना ज्यांना रक्ताची आवश्यकता असते त्या गोरगरीब जनतेला आपलं जे रुग्णालय आहे तिथल्या ब्लड बँकेसाठी आपण हे रक्त पुरवणार आहात. तर सगळ्यांच्या या उपक्रमाबद्दल मी खूप आभारी आहे आणि असेच उपक्रम आपण पुढेही राबवत राहतात अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. मला इथे आपण बोलवलं एवढं मान सन्मान दिला त्याच्याबद्दल मी आपल्या सर्वांचे खूप खूप आभारी आहे आणि तुम्हाला सगळ्यांना पुढील भावी आयुष्यासाठी तुमच्या चांगल्या स्तुत्य उपक्रमासाठी माझ्या शुभेच्छा. धन्यवाद. भगोरे सर ICF यांना मी विनंती करतो या प्रसंगी त्यांनी 2 शब्द आपलं एवढा चांगला कार्यक्रम आज राबवला जात आहे इथे, तर त्याबद्दल सर्व आयोजकांचे मी आभार मानतो आणि आम्हाला बोलवल्याबद्दल आणि मान सन्मान दिल्याबद्दल देखील सर्व टीमचे हार्दिक आभार. यानंतर मी राज्याचे कार्याध्यक्ष बाबुरावजी कदम साहेब यांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलून. आज केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष बहुजनांचे खंबीर नेतृत्व असलेले रामदासजी आठवले साहेब यांचा वाढदिवस आज या ठिकाणी शहर आणि जिल्ह्याच्या वतीनं साजरा होतोय आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेले औरंगाबाद आयुक्तालयाचे DCP युथ बगाटे साहेब, त्यांच्याबरोबर आलेले भगोरे साहेब आणि शहराध्यक्ष नागराज गायकवाड, आमचे पश्चिमचे अध्यक्ष विजय मगरे, अरविंद अवसर्म, दिलीप पाडमुख, त्याचबरोबर प्रवीण निसनवरे, त्याच्यानंतर लाटे, लक्ष्मण युवराज आणि उपस्थित सर्वच रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी आहेत. आठवले साहेबांचा इतिहास हा मोठा आहे. संघर्षातून निर्माण झालेलं नेतृत्व हे आठवले साहेबांचं आहे आणि आठवले साहेबांनी जनतेसाठी आतापर्यंत संघर्ष करण्याचं काम केलं आणि संघर्षामधूनच ते सत्तेपर्यंत पोहोचले आणि आज देशाचे ते सामाजिक न्याय राज्यमंत्री आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पंडित जवाहरलाल नेहरूंच्या मंत्रिमंडळामध्ये कायदा मंत्री होते आणि त्यानंतर दुसरे RPIचे नेते मंत्रिमंडळात आले तर ते रामदास आठवले आहेत या ठिकाणी मंत्रिमंडळामध्ये आणि म्हणून आम्हाला अभिमान आहे आणि सर्व जनतेला त्यांचा अभिमान आहे की देशाचं खंबीर नेतृत्व करत असताना सर्वसामान्य जनतेचं नाळ पाठवून त्यांनी सोडलेली नाही. सर्वसामान्य जनतेच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारा नेता, प्रत्येक सर्वसामान्याला न्याय मिळवून देणारा नेता आणि सर्वांना हवा असलेला नेता हा रामदास आठवले या ठिकाणी आहे आणि म्हणून त्यांचा संघर्षमय जीवन या ठिकाणी त्यांनी व्यक्त केलं, काम केलं आणि म्हणून त्यांना त्याचं फळ आज या ठिकाणी एक देशाचे सामाजिक न्याय राज्यमंत्री आहे आणि म्हणून त्यांचा वाढदिवस आज या ठिकाणी आपण देशामध्ये साजरा होतोय. आज औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यामध्ये घाटीमध्ये सकाळी जवळपास 100 ब्लँकेटचं वाटप गरिबांना या ठिकाणी करण्यात आलं. आज या ठिकाणी जवळपास 100 रक्तदान आम्ही कार्यकर्ते करणार आहेत आणि घाटीला ते रक्तदान आम्ही या ठिकाणी करणार आहे आणि प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी शहराच्या ठिकाणी रुग्णांना फळं वाटप, त्याच्यानंतर आता वाळूत महानगरला 2 आश्रम शाळांमध्ये जवळपास 200 ते 300 मुलांना भोजनदान, त्याच्यानंतर युनिफॉर्म देण्याचं काम या ठिकाणी होणार आहे. असे विविध उपक्रम रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आज या वाढदिवसानिमित्तानं राबवण्यात येत आहे. मी परत एकदा रामदासजी आठवले साहेबांना या रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आणि सर्व सामान्याच्या वतीनं, सर्व जनतेच्या वतीनं, आपल्या वतीनं त्यांना हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद दादा, आपण सर्व आला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष संघर्ष नायक रामदास आठवले साहेबांचा वाढदिवस आहे. आज आठवले साहेबांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण देशभरात रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते हा दिवस संघर्ष दिवस म्हणून पाहतात. त्याच्या मागचं कारण असं आहे
की सामान्य कुटुंबातला ज्याला 2 वेळेचं खायचंही व्यवस्था नव्हती असा एक नेता, असा एक कार्यकर्ता मुंबईत आला. मुंबईत जीवनामध्ये शिकत असताना पॅन्थर चळवळीमध्ये भारातला आणि त्या पॅन्थर चळवळीच्या माध्यमातून काम करत असताना कुठलंही साहित्य सदन नसतानाही आज देशाचा केंद्रीय मंत्री होतो. आणि ही सगळी राजकीय प्रवास करताना त्यांच्या मागे इतक्या अडचणी आल्या तर त्या सगळ्या अडचणींवर मात करून आज देशाचं नेतृत्व करताना देशाचा सामाजिक नायक आता त्यांच्याकडे आहे. म्हणून हा आम्ही रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते संघर्ष चिन्ह असा पाळतो. आणि या माध्यमातून प्रत्येक वेळेला आम्ही शहर जिल्हा शाखेच्या वतीने, युवक आघाडीच्या शाखेतील, महिला शाखेच्या वतीने प्रत्येक वर्षी दर 25 डिसेंबरला आम्ही ब्लड डोनेट करतो. आणि हे ब्लड डोनेट आम्ही शासकीय रुग्णालय घाटी येथे आम्ही ब्लड डोनेट करत असतो. कारण हा संघर्ष नायकाचा वाढदिवस आहे. गोरगरीब जनतेला या रक्तदानाचा उपयोग झाला पाहिजे म्हणून आम्ही हे शिबिर प्रत्येक वेळेला दरवर्षी घेत असतो. अजून कोणते उपक्रम हाती आज शहरामध्ये ब्लँकेट वाटप आहे. काही ठिकाणी अनाथ आश्रमामध्ये अनाथ मुलांना कपडे वाटप आहे. काही ठिकाणी शाखा ओपन झालेल्या, पुन्हा शासकीय रुग्णालयामध्ये फळ वाटप झाले. असे अनेक उपक्रम शहरामध्ये आज सुरू आहे. सर किती टार्गेट ठेवलेलं आहे आणि किती टाइम वाजेपर्यंत? आज 1-2 वाजेपर्यंत आपण ठेवलेलं आहे. मॅक्सिमम आपण तुमचं नाव सांगा. आपल्यासोबत कोण कोण येतात? लक्ष्मण निवराळे, राकेश पंडित, जीवन लाटे, मुकेश गायकवाड, बाळासाहेब नरोडे, अरविंद अवसर आमचे ज्येष्ठ नेते, कृष्णा ओव्हाळ, पुष्पानंद आमचे पैलवान, रमेश भाऊ, आमची विजयबाई, किरण गायकवाड, सगळे बालेराव, असे सगळेच पदाधिकारी आज उपस्थित. ठीक आहे, धन्यवाद. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.